नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय वेकेशन डे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी आगामी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 या दोन्ही दृष्टीने पुन्हा एकदा आणखीन एका वेगळ्या घटकाला हात घालणार आहोत। तुम्हाला माहीत असेल, मी मागचं लेक्चर जे काय आहे ते माहिती अधिकार अधिनियम 2005 या कायद्याविषयीच्या फॅक्ट्सविषयी केलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा आपण या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि एक प्रकारे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या दोन्ही कायद्यांच्या अनुषंगाने आजचं लेक्चर जे काय ते विचारात घेणार आहोत। आपल्याला माहीत असेल, या ठिकाणी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा या दोन्ही दृष्टीने जर विचार केला तर या कायद्यांचा असणारा संबंध जो काय तो सांगता येतो। जर का आपण या कायद्यामधल्या या ज्या आयोगाविषयी मी आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे, तुलनात्मक पद्धतीने तक्ता स्वरूपात आपण याची चर्चा करणार आहोत। तर या 3 आयोगांविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। हे 3 आयोग म्हणजे कोणते? तर माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत केंद्रीय माहिती आयोग असेल किंवा राज्य माहिती आयोग असेल, यांच्याही दृष्टीने या ठिकाणी जी काही चर्चा आहे ते आपण करणार आहोत। यांची एकमेकांशी तुलना करून संबंध भाग आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी या 2 आयोगांची तुलना करून आपण या ठिकाणी जो काही महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आहे त्यातला सुद्धा राज्य हक्क सेवा आयोग जो आहे त्याच्याशी तुलना करून आपण ही संबंध माहिती पाहणार आहोत। म्हणजे या तिन्ही आयोगांची आपल्याला या ठिकाणी तुलना करायची आहे आणि तुलना करून याचा अभ्यास अधिकाधिक सोपा कसा करता येऊ शकेल या दृष्टीने हा संबंध व्हिडिओ आपण विचार घेणार आहोत। मित्रांनो, एक लक्षात घ्या की या तिन्ही आयोगांविषयी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा अंतर्गत असो किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा या अंतर्गत माहिती आयोगाच्या दृष्टीतून असो, तर या बाबतीत प्रश्न हे विचारले जातात आणि मग त्या ठिकाणी जर का आपल्याला फॅक्च्युअल बेसिसवर प्रश्न विचारले गेले किंवा एक फॅक्ट बेसिसवर प्रश्न विचारले गेले तर आपला एकही मार्क्स जाणार नाही, आपले एकही गुण जाणार नाहीत याची काळजी घ्यायची असेल तर आपण या ठिकाणी या तिन्ही आयोगांची तुलनात्मक पद्धतीने तक्ता स्वरूपात जर तयारी केली आणि या संबंध गोष्टी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे आपला एकही गुण किंवा एकही मार्क्स आपले या आयोगांच्या प्रश्नाविषयी जाणार नाहीत, याची मी पूर्ण खात्री या ठिकाणी देऊ शकतो। तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी या तिन्ही आयोगांच्या तुलनात्मक पद्धतीने असणारा तक्ता जो काय आहे तो पाहूया आणि त्या माध्यमातून या तिन्ही आयोगांच्या अनेक फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या कशा सहजासहजी लक्षात ठेवता येऊ शकतील याचा विचार करूया, की जेणेकरून आपल्याला या तिन्ही आयोगांविषयी कोणत्याही प्रकारचा प्रश्न MPSC कडून विचारला गेला संयुक्त गट ब मुख्य परीक्षा अथवा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये माहिती आयोगाच्या दृष्टीतून तर आपल्याला या ठिकाणी त्याचं उत्तर हमखास देता यावं या हेतूने हा तक्ता किंवा हा तुलनात्मक अभ्यास जो काय तो या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मी सांगतोय की केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग आणि राज्य सेवा हक्क आयोग या 3 आयोगांची एकमेकांशी तुलना करून संबंध अनेक घटकांच्या माध्यमातून फॅक्च्युअल गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नेमका हा तक्ता कसा आहे किंवा नेमका या फॅक्च्युअल गोष्टी नेमक्या कशा आपण अभ्यासाच्या याविषयी आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रथमतः माहिती घेऊया आणि मग त्या माध्यमातून आपल्याला ह्या संबंध गोष्टी या ठिकाणी कशा चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येऊ शकतील याचा निश्चितच विचार करायला काही हरकत नाही। तर मी सुरुवातीलाच या ठिकाणी सांगतोय की हा जो काही संबंध तक्ता आहे तो निश्चितच आपल्याला फायदेशीर आणि उपयोगाचा ठरेल या संबंध फॅक्टविषयक प्रश्नांच्या दृष्टीने, फॅक्च्युअल प्रश्नांच्या दृष्टीने। त्यामुळे हा तक्ता निश्चितच आपण पूर्ण स्वरूपात या ठिकाणी पाहावा, हा व्हिडिओ पूर्ण स्वरूपात पाहावा, पूर्ण शेवटपर्यंत पाहावा, की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी या संबंध बाबी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवता येऊ शकतील। तर मित्रांनो, आता एक लक्षात घ्या की पहिल्यांदा जो मी उल्लेख केलेला आहे या तिन्ही आयोगांच्या दृष्टीतून तर आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता की घटक, केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग आणि राज्य सेवा हक्क आयोग असे 4 कॉलम या ठिकाणी दिलेले आहेत। घटक या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी विभिन्न घटकांचा या तिन्ही आयोगांच्या पातळीवर विचार करायचा आहे। म्हणजे केंद्रीय माहिती आयोग असो, राज्य माहिती आयोग असो किंवा राज्य सेवा हक्क आयोग असो, या तिन्ही आयोगांशी संबंधित जे काही घटक आहेत ते घटक आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्याने तर विचारात घ्यायचे आहेत की प्रत्येक आयोगाची संघटन कसं आहे किंवा रचना कशी आहे नेमकी, त्याचबरोबर या ठिकाणी तिन्ही आयोगांच्या बाबतीत असणारी पात्रतेचे निकष काय आहेत, पदावधीबाबतचा संदर्भ कसा आहे, असे वेगवेगळे घटक जे काय आहेत ते आपण या ठिकाणी या तिन्ही आयोगांशी संबंधित पाहणार आहोत, की जेणेकरून या कोणत्याही घटकाविषयी तिन्ही आयोगांच्या दृष्टीतून आयोगाकडून प्रश्न विचारला गेला, MPSC कडून प्रश्न विचारला गेला तर आपल्याला आपलं जे काही उत्तर आहे ते योग्य पद्धतीने देता यावं या हेतूनेच हा संबंध तक्ता मी या ठिकाणी तयार केलेला आहे, जो निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरू शकेल। तर पहिला घटक आपण या ठिकाणी या तिन्ही आयोगांच्या दृष्टीने पाहूया, तो म्हणजे संघटन किंवा रचना। तर केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि आवश्यक असतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त असतात।
मित्रांनो, या आधीसुद्धा मी या ठिकाणी एक प्रकारे जो काही आपला माहिती अधिकार अधिनियम 2005चं IMP फॅक्ट्सचे लेक्चर घेतलेलं आहे, यूट्यूब व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्यामध्ये पण याचा संदर्भ मी सांगितलेला होता. पण इथं आपण या ठिकाणी या तिन्ही आयोगांची तक्ता स्वरूपात तुलना करून या ठिकाणी चर्चा करतोय. त्यामुळे हा संदर्भ अधिक सोपा आणि अधिक फायदेशीर आपल्याला ठरणार आहे. तर जसं मी आता म्हटल्याप्रमाणे की या केंद्रीय माहिती आयोगाचं संघटन नेमकं कसं आहे, तर केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि आवश्यक असतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त असतात. त्यानंतर राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत संघटन नेमकं कसं आहे, तर राज्य माहिती आयोगामध्ये सुद्धा एक राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि आवश्यक असतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त असतात. म्हणजे पहा की ही जी काही वाक्यरचना मी इथं विचार घेतलेली आहे ती जशी कायद्यामध्ये स्पष्ट केली गेलेली आहे त्याच पद्धतीने इथं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्याला त्या अनुषंगाने जर प्रश्न MPSCकडून विचारला गेला तर हे लक्षात यावं की नेमकं कायद्यामध्ये कशा पद्धतीने वाक्यरचना स्वीकारली गेली आहे. तसंच आता राज्य सेवा हक्क आयोगाचा जर आपण विचार केला तर राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत जी काही तरतूद आहे संघटनाच्या दृष्टीतून रचनेच्या दृष्टीतून ती थोडीशी वेगळी आहे. म्हणजे केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत तुम्हाला बहुतांश गोष्टी किंवा बहुतांश घटकांच्या दृष्टीने समानता किंवा सारखेपणा पाहायला मिळेल. पण जेव्हा आपण या दोन आयोगांची राज्य सेवा हक्क आयोगाची तुलना करू तेव्हा त्या बाबतीत काही गोष्टी या ठिकाणी फरक स्वरूपात पाहायला मिळतील किंवा काही गोष्टी वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतील. त्याचा संदर्भ आपण वेगळ्या पद्धतीने घेणं अपेक्षित आहे. मात्र या तिन्ही आयोगांच्या बाबतीत अशा अनेक काही गोष्टी आहेत की ज्या सुद्धा समान म्हणून सांगता येऊ शकतील. कशा त्यापुढे आपण पाहणारच आहोत. पण एक मात्र या ठिकाणी सांगतो शकेल या तिन्ही आयोगाच्या बाबतीत असणाऱ्या ह्या समान गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या तक्त्याच्या माध्यमातून या तुलनात्मक स्वरूपाच्या माध्यमातून लक्षात ठेवायला निश्चितच फायदेशीर ठरू शकतील. मग आता पहा की आपण केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाची असणारी जी काय एकमेकांशी तुलना आहे तुलना करून त्याचं संघटन जे काय आहे ते पाहिलेलं आहे. आता जेव्हा आपण राज्य सेवा हक्क आयोगाचा विचार करतो तेव्हा मुळातच राज्य सेवा हक्क आयोग जो आहे तो कोणत्या हेतून निर्माण करण्यात आलेला आहे, तर आपल्याकडे जो काही महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बनवला गेलेला आहे तो लोकांना किंवा नागरिकांना दिलेल्या जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत, नागरी सेवा आहेत म्हणा किंवा ज्या काही वेगळ्या विभागांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पुरवल्या जाणाऱ्या सेवा आहेत तर त्या सेवा निश्चित कालावधीमध्ये ठराविक वेळेमध्ये दिल्या जाव्यात या हेतूने राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 जो काय तो केला गेलेला आहे. पण जर काही या सेवा या ठिकाणी निश्चित कालावधीमध्ये किंवा नियत कालावधीमध्ये ठराविक वेळेमध्ये जर संबंधित प्रशासकीय विभाग किंवा सार्वजनिक प्राधिकरण देऊ शकलं नाही तर त्याविषयीची तक्रार ही या ठिकाणी राज्य सेवा हक्क आयोगाकडे करता येऊ शकेल. या अर्थाने या ठिकाणी राज्य सेवा हक्क आयोगाचा विचार जो काय तो या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर त्या अर्थाने या राज्य सेवा हक्क आयोगाचं जे काही संघटन आहे ते नेमकं कसं आहे, तर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त हे पद या ठिकाणी राज्य सेवा हक्क आयोगामध्ये असतं. म्हणजे ज्या पद्धतीने केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त हे पद आहे तर तसंच या ठिकाणी इथं राज्य सेवा हक्क आयोगामध्ये सुद्धा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त हे पद आहे. त्याची अधिकारिता जी आहे ती कोणत्या प्रदेशापुरती मर्यादित आहे, तर मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा या अर्थाने या राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताची अधिकारिता आपल्याला सांगता येते. आणि त्यानंतर मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा यांचे क्षेत्र वगळून म्हणजे जे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताचं क्षेत्र आहे ते वगळून या ठिकाणी प्रत्येक महसुली विभागासाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महसुली विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त नेमला गेलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महसुली विभागासाठी एक राज्य सेवा हक्क आयुक्त हा असणार आहे. आणि त्याची अधिकारिता का असणार आहे, या राज्य सेवा हक्क आयुक्ताची अधिकारिता का असणार आहे किंवा त्या महसुली विभागातील असणाऱ्या राज्य सेवा हक्क आयुक्ताची अधिकारिता का असणार आहे, तर संबंधित महसुली विभागापुरतीच ती असणार आहे. म्हणजे प्रत्येक महसुली विभागातील राज्य सेवा हक्क आयुक्ताची अधिकारिता ही संबंधित महसुली विभागापुरतीच मर्यादित असणार आहे हे इथं आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. म्हणजे पहा या ठिकाणी या तिन्ही आयोगांचं संघटन जे काय आहे ते या पद्धतीने आपल्याला तुलनात्मक स्वरूपात स्पष्ट करता येईल किंवा स्वरूप याचं जे काय आहे ते या तक्त्याच्या स्वरूपात या पद्धतीने स्पष्ट करता येईल. जाऊया पुढे दुसऱ्या घटकाकडे, ते म्हणजे निवड समिती. मित्रांनो तर पहा या निवड समितीविषयी सुद्धा MPSCकडून बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेलेले असल्यामुळे आपल्याला या तिन्ही आयोगांच्या अंतर्गत जी काय निवड समिती आहे ती निवड समिती कशी आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण की तिन्ही आयोगामधल्या असणाऱ्या आयुक्त म्हणजे मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांची निवड कोणत्या समितीच्या माध्यमातून केली जाते, कोणत्या निवड समितीकडून त्यांची शिफारस केली जाते हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी निवड समितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत जी काही निवड समिती म्हणजे या आयोगाच्या मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या निवडीबाबत जी काही निवड समिती असते की जी शिफारस करते तर त्या निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो, तर एक म्हणजे पंतप्रधान या निवड समितीचे अध्यक्ष असतात आणि इतर सदस्यांमध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते
पंतप्रधानांनी नामनिश्चित करावयाचा एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे सर्व याच्यामध्ये असतात. म्हणजे पंतप्रधान, अध्यक्ष या निवड समितीचे, लोकसभा विरोधी पक्षनेते, पंतप्रधानांनी नामनिश्चित करावयाचा एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे सर्व या निवड समितीचे सदस्य असतात. त्यानंतर राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत जर विचार केला तर राज्य माहिती आयोगामध्ये मुख्यमंत्री निवड समितीचे अध्यक्ष असतात. विधानसभा विरोधी पक्षनेते हे सदस्य असतात. मुख्यमंत्र्यांनी नामनिश्चित करावयाचा एक कॅबिनेट मंत्री हे सर्व या ठिकाणी सदस्य असतात. तर या ठिकाणी राज्य माहिती आयोगाच्या आयुक्ताची म्हणजे मुख्य आयुक्ताची आणि इतर आयुक्तांची जी काही निवड केली जाणार आहे तर ती निवड करणारी निवड समिती ही या विभिन्न घटकांच्या माध्यमातून तयार झालेली असते. तसंच राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये सुद्धा जी निवड समितीची तरतूद केलेली आहे तर त्या तरतुदीनुसार याही निवड समितीमध्ये मुख्यमंत्री हे निवड समितीचे अध्यक्ष असतात. विधानसभा विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्र्यांनी नामनिश्चित करावयाचे एक कॅबिनेट मंत्री हे सर्व सदस्य असतात. तर जवळपास या ठिकाणी आपण जर विचार केला तर केंद्रीय माहिती आयोग या अंतर्गत असणाऱ्या निवड समितीचे सदस्य किंवा अध्यक्ष यांचा आपण या ठिकाणी इतर दोन आयोगांशी तुलना जर केली तर फरक एवढाच आपण सांगू शकतो की केंद्राच्या पातळीवर पंतप्रधान हे अध्यक्ष आहेत, घटक राज्य स्तरावर मुख्यमंत्री हे अध्यक्ष आहेत. केंद्राच्या पातळीवर केंद्रातला लोकसभेतला जो काही विरोधी पक्ष नेता आहे तो सदस्य आहे, घटक राज्य पातळीवर विधानसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून सांगतात. तर त्यामुळे या ठिकाणी हा जो काही फरक आहे तो फरक आपण निश्चितपणाने सहज पद्धतीने लक्षात ठेवू शकता या ठिकाणी तक्त्याच्या माध्यमातून. त्यानंतर स्पष्टीकरण. आता पहा की या तिन्ही आयोगांच्या बाबतीत असणारं जे काही स्पष्टीकरण आहे ते दिले गेलेलं आहे या निवड समितीच्या दृष्टीने, कारण की कायद्यामध्येच याबाबतचं स्पष्टीकरण नमूद केलेलं असल्यामुळे हे स्पष्टीकरणाचाही आपल्याला विचार करावा लागेल. तर स्पष्टीकरण नेमकं काय, तर लोकसभा नेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आली नसेल त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्ष नेता म्हणून मानण्यात येईल. मी याआधीच्या सुद्धा माहिती अधिकार अधिनियम 2005च्या IMP फॅक्टच्या लेक्चरमध्ये हा संदर्भ दिला होता की 2014 नंतर आपल्याकडे लोकसभेच्या पातळीवर विरोधी पक्ष नेतेपद मिळण्याच्या हेतूने जे काही या ठिकाणी संख्याबळ आहे ते मिळत नसल्या कारणामुळे या ठिकाणी 2014 असो किंवा 2019 असो या कालखंडामध्ये विरोधी पक्ष नेतेपद जे काय ते प्राप्त होऊ शकलेलं नव्हतं संबंधित काँग्रेस पक्षाला. तर त्यामुळे या ठिकाणी ही तरतूद या ठिकाणी करण्याची गरज भासलेली आहे. तर एक प्रकारे लोकसभा नेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आली नसेल त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्षनेता मान्यता येईल हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सुद्धा तसंच पद्धतीने हे स्पष्टीकरण लागू पडतं आणि राज्यसेवा हक्क आयोगाच्या बाबतीत सुद्धा हे स्पष्टीकरण त्याच्याच पद्धतीने लागू पडतं. फरक एवढाच आहे की इथं विधानसभेच्या पातळीवर विरोधी पक्ष नेत्याचा विचार जो काय तो केलेला आहे. कशा पद्धतीने की विधानसभा नेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आली नसेल त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्ष नेता म्हणून मान्यता येईल. आणि राज्यसेवा हक्क आयोगाच्या बाबतीत सुद्धा सेम तशीच तरतूद आहे की विधानसभा नेता म्हणून एखाद्या व्यक्तीला मान्यता देण्यात आलेली नसेल त्यावेळी विधानसभेतील विरोधी गटांपैकी सर्वात मोठ्या गटाच्या नेत्यास विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता येईल. तर सांगायचा मुद्दा हा काय, तर विधानसभेच्या स्तरावर सुद्धा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे काही 2024च्या अंतर्गत झालेल्या निवडणुका आहेत विधानसभेच्या स्तरावरच्या महाराष्ट्रातल्या, तर त्या निवडणुकांमध्ये सुद्धा कोणत्याही पक्षाला विरोधी पक्ष पद प्राप्त करण्यासाठी जे संख्याबळ हवं आहे ती प्राप्त होऊ शकलं नाही. मग ते काँग्रेस पक्ष असो, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट असो किंवा शिवसेना उभाटा गट असो, या कोणत्याही पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद प्राप्त करण्यासाठी लागणारं आवश्यक संख्याबळ प्राप्त होऊ शकलं नाही. त्यामुळे ही तरतूद या ठिकाणी महत्त्वाची ठरते या स्पष्टीकरणाच्या दृष्टीने. तर त्यामुळे हे स्पष्टीकरणसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे विरोधी पक्ष नेत्याच्या दृष्टीने. त्यानंतर पुढचा घटक आहे नियुक्ती. या तिन्ही आयोगांच्या बाबतीत असणाऱ्या जे काही या ठिकाणी मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्त आहेत त्यांची नियुक्ती कोणाकोणाकडून केली जाते या अर्थाने ही नियुक्ती हा जो काही घटक आहे तो महत्त्वाचा आहे. तर केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांची नेमणूक निवड समितीच्या जी काही निवड समिती आपण मागाशी पाहिली तर त्या निवड समितीच्या शिफारशीच्या आधारे राष्ट्रपती करतात. राज्य माहिती आयोगाच्या अंतर्गत राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांची नेमणूक निवड समितीच्या शिफारशीच्या आधारे राज्यपाल करतात. आणि राज्यसेवा हक्क आयोगाच्या अंतर्गत सुद्धा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य सेवा हक्क आयुक्त यांची नेमणूक निवड समितीच्या शिफारशीनुसार राज्यपाल हे या ठिकाणी करत असतात. तर त्यामुळे नियुक्तीच्या बाबतीत जर विचार केला तर राष्ट्रपती, राज्यपाल असा संदर्भ या ठिकाणी या तिन्ही आयोगाच्या बाबतीत स्पष्ट करता येतो. पात्रतेच्या दृष्टीने जर विचार केला तर या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगाच्या अंतर्गत मुख्य
आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून जर या ठिकाणी नियुक्त करायचे असेल तर कोणत्या प्रकारच्या पात्रतेचा विचार केलेला आहे, राज्य माहिती आयोगामध्ये कोणत्या प्रकारच्या पात्रतेचा विचार केलेला आहे किंवा राज्य सेवा हक्क आयोगामध्ये कोणत्या प्रकारच्या पात्रतेचा विचार केलेला आहे, या तिन्हींचाही संदर्भ आपल्याला इथं विचार घ्यायचा आहे. तर आता पहिल्यांदा आपण पाहूया केंद्रीय माहिती आयोगाच्या अंतर्गत मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त हे कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, व्यवस्थापन, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन व नियमन या क्षेत्रात नैपुण्य असणाऱ्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असाव्यात. म्हणजे केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त किंवा केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून रुजू व्हायचं असेल किंवा जर या ठिकाणी त्यांची नियुक्ती व्हायची असेल तर या संबंध क्षेत्रातल्या व्यक्ती या ठिकाणी असाव्यात असं ते पात्रतेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. राज्य माहिती आयोगाची सुद्धा तशाच प्रकारची पात्रता आहे जशी केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत आहे की राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त या पदी जर नियुक्त करायचं असेल तर कायदा, विज्ञान व तंत्रज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता, व्यवस्थापन, जनसंपर्क माध्यम किंवा प्रशासन व नियमन या क्षेत्रात नैपुण्य असणाऱ्या सार्वजनिक जीवनातील व्यक्ती, प्रख्यात व्यक्ती असाव्यात अशी तरतूद केलेली आहे. मात्र राज्यसेवा हक्क आयोगाच्या बाबतीत थोडंसं वेगळ्या पात्रतेचा निकषाचा विचार केलेला आहे की राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्यसेवा हक्क आयुक्त या दोन पदावर जर नियुक्ती करायची असेल तर शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असतील. म्हणजे पहा की केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगापेक्षा थोडीशी वेगळी पात्रता या ठिकाणी या राज्य सेवा हक्क आयोगाच्या अंतर्गत मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य सेवा हक्क आयुक्तांच्या बाबतीत निश्चित विचार घेतली गेली आहे. काय म्हटलेलं आहे की शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाची व्यापक ज्ञान व अनुभव असलेल्या सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असाव्यात अशी या ठिकाणी पात्रता स्पष्ट केलेली आहे. त्याचबरोबर याच पात्रतेचा संबंध आणखीन थोडासा विस्ताराने पुढे पाहूया की या ठिकाणी तिन्ही आयोगांच्या बाबतीत एक पात्रतेच्या सूचनातून अट पण स्पष्ट केलेली आहे की हे कोणत्या पातळीवर या ठिकाणी कोणत्या सभागृहाचे सदस्य नसावेत या अर्थाने. तर आता पहा केंद्रीय माहिती आयोगाच्या अंतर्गत जर आपण चर्चा केला तर केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त असोत किंवा केंद्रीय माहिती आयुक्त असोत हे संसदेचे किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य नसावेत, ते लाभाच्या पदावर नसावेत, तसेच ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावेत, कोणताही उद्योगधंदा अथवा व्यवसाय करणारे नसावेत. तशाच प्रकारची पात्रता राज्य माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्ताच्या बाबतीत सुद्धा लागू पडते की ते संसदेचे किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य नसावेत, लाभाच्या पदावर नसावेत, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावेत, कोणताही उद्योगधंदा किंवा व्यवसाय करणारे नसावेत. आणि राज्य सेवा हक्क आयोगाच्या अंतर्गत सुद्धा जे काही नियुक्त होणारे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त असतील किंवा राज्य सेवा हक्क आयुक्त असतील यांच्या बाबतीत तशाच प्रकारची अट लागू केलेली आहे की ते संसदेच्या किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाचे सदस्य नसावेत, लाभाच्या पदावर नसावेत आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून कोणत्याही उद्योगधंदा किंवा व्यवसाय करणारे नसावेत. म्हणजे तिन्ही आयोगांच्या आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या बाबतीत या ठिकाणी ही जी काही अट आहे ती समानच आहे. राजकीय दृष्टीने म्हणा किंवा सभागृहीय सभासदांच्या दृष्टीने सुद्धा ती समानच आहे हे स्पष्ट करता शिकेल. त्यानंतर पुढचा घटक आहे पदावधी आणि सेवा शर्ती. मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांचा पदावधीचा जर विचार केला तर ते 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात, ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. तर मित्रांनो या ठिकाणी मी मागच्या माहिती अधिकार अधिनियम 2005च्या IMP फॅक्टचा जो काही व्हिडिओ केलेला होता तर त्या व्हिडिओला बहुतांश विद्यार्थ्यांनी पाहिल्यानंतर एक कमेंट मला या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी केली होती की या केंद्रीय माहिती आयोगाच्या अंतर्गत जे काही माहिती आयुक्त किंवा केंद्रीय माहिती आयुक्त असतात, मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त असतात, तर त्यांचा कालावधी जो आहे किंवा पदावधी जो आहे तो 3 वर्ष असा असतो असं एकाने कमेंट केली होती. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की आपण जर का या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005 मधलं कलम 13 आणि कलम 13(1) आणि 2 जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जी काही पदावधी संबंधीची तरतूद आहे ती याच पद्धतीने आहे की मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त हे 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात, ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. म्हणून माहिती अधिकार अधिनियम 2005 मधलं कलम 13(1) आणि 2 आपण या ठिकाणी काढून पाहू आणि त्यानुसार याचा विचार जो काय तो करायला काय हरकत नाही. त्याचबरोबर राज्य मुख्य माहिती आयुक्ताच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारची तरतूद जशी केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत आहे की राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांच्याही बाबतचा पदावधी जो आहे तो 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावरती राहतात, पुनर्नियुक्तीसाठी तेही पात्र नसतात. आणि तशाच पद्धतीने राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत सुद्धा पात्रता
पदावधी जो आहे तो उल्लेख आपल्याला सांगता शकेल की राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य सेवा हक्क आयुक्त 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात ते देखील पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात, हे इथं आपल्याला स्पष्ट करता शकेल. म्हणजे मी जसं मागाशी म्हटल्याप्रमाणे की बहुतांश असे घटक आहेत या तिन्ही आयोगांच्या बाबतीतचे की जे सारख्या पद्धतीने समान पद्धतीने आपल्याला दिसून येतात. आणि मग याच्यामुळे फायदा आपल्याला काय होणार आहे, याच्यामुळे आपला फायदा असा होणार आहे की या ठिकाणी या तिन्ही आयोगांच्या मुख्य आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांच्या बाबतचे विभिन्न जे घटक आहेत, मग ते संघटनेच्या स्तरावर असतील, पात्रतेच्या स्तरावर असतील, किंवा नियुक्तीच्या बाबतीत असतील, निवड समितीच्या बाबतीत असतील, पदावधी किंवा सेवा शर्तीच्या बाबतीत किंवा इतर कोणत्याही घटकाच्या दृष्टीने जी काही माहिती आहे ती आपण सहज पद्धतीने लक्षात ठेवू शकता, कारण की बहुतांश तरतुदी या तिन्ही आयोगांच्या बाबतीत मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या दृष्टीने समानच आहेत. तर त्यामुळे पदावधीच्या बाबतीत सुद्धा ह्या जे काही तरतुदी आहेत त्या तिन्ही आयोगांच्या बाबतीत समान आहेत, 5 वर्ष आणि 65 वर्ष या अर्थाने. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा पदावधी आणि सेवाशर्तीच्या दृष्टीने असणारे तरतूद थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पाहूया की या ठिकाणी भलेही 5 वर्ष आणि 65 वर्ष असा पदावधी विचार घेतलेला असला तरीसुद्धा या ठिकाणी आणखीन एक उल्लेख या बाबतीत केला गेलेला आहे. तो कोणता की परंतु केंद्रीय माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक झाली असेल तर माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून होणारा त्यांचा एकूण कालावधी 5 वर्षांहून अधिक असत नाही. म्हणजे एकंदरीत केंद्रीय माहिती आयोग असो किंवा राज्य माहिती आयोग असो या दोन्ही अंतर्गत ही तरतूद या ठिकाणी तशाच पद्धतीने लागू पडते की केंद्रीय माहिती आयोगामध्ये माहिती आयुक्ताची आणि मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक झाली असेल, म्हणजे एखाद्या माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक झाली असेल तर माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून असणारा जो काही एकूण कालावधी आहे तो 5 वर्षांहून अधिक असणार नाही. आणि राज्य माहिती आयोगामध्ये सुद्धा राज्य माहिती आयुक्ताची राज्य मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक झाली असेल तर माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून असणारा जो काही एकूण कालावधी आहे तो 5 वर्षांहून अधिक असणार नाही, अशी या ठिकाणी तरतूद केली गेलेली आहे. मात्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत ही तरतूद लागू नाही आहे, हे आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत ही तरतूद लागू नाही आहे की एखादा माहिती आयुक्त हा मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक झाला तर त्याचा एकूण अर्थानं असणारा जो काही कालावधी आहे तो 5 वर्ष, असा संदर्भ या ठिकाणी या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये दिला गेलेला नाही आहे, म्हणून त्याचा उल्लेख मी तर केलेला नाही आहे. मात्र केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत हा संदर्भ इथे लागू पडतो. त्यानंतर शपथेच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांना पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या समक्ष त्याने नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीच्या समक्ष शपथ घ्यावी लागते. कारण की केंद्रीय माहिती आयोगाचे हे या ठिकाणी सदस्य आणि अध्यक्ष असल्यामुळे ऑब्व्हियसली या ठिकाणी या मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त या पदांना जी काही शपथ आहे ती राष्ट्रपती समक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या इतर कोणत्याही व्यक्ती समक्ष घ्यावी लागते. आणि मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त या पदांना पद ग्रहण करण्यापूर्वी जी काही शपथ आहे ती राज्यपालाच्या समक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या समक्ष ही शपथ घ्यावी लागते. आणि राज्य सेवा हक्क आयोगाच्या अंतर्गत सुद्धा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त किंवा राज्य सेवा हक्क आयुक्त यांनाही आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राज्यपालांच्या समक्ष किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या समक्ष आपली शपथ जी काय ती किंवा आपल्या पदाची शपथ जी काय ती घ्यावी लागते. म्हणजे तिन्ही आयोगांच्या बाबतीत शपथेचा जो काही तरतूद आहे ती समानच आहे, त्यामध्ये फरक करण्याची गरज नाही. फरक एवढाच आहे की या ठिकाणी केंद्राच्या बाबतीत तो फरक राष्ट्रपतीच्या दृष्टीने नियुक्तीच्या पातळीवर आपल्याला सांगता येतो किंवा शपथेच्या बाबतीत सांगता येतो आणि घटक राज्य स्तरावर तो राज्यपालांच्या दृष्टीने स्पष्ट करता येतो. त्यानंतर राजीनामा. मुख्य माहिती आयोग म्हणजे केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्तास कोणत्याही वेळी राष्ट्रपतींस उद्देशून आपल्या सहीनिशी पत्र लिहून आपला राजीनामा देता येतो, आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. तर राज्य माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तास आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालास उद्देशून आपल्या सहीनिशी पत्र लिहून देता येतो. आणि तसाच उल्लेख या ठिकाणी राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत सांगता येतो की राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य सेवा हक्क आयुक्तासुद्धा आपला राजीनामा राज्यपालास उद्देशून आपल्या सहीनिशी पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. म्हणजे राजीनाम्याच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी विचार केला तर राष्ट्रपतीच्या दृष्टीने केंद्रीय माहिती आयोगाचा संदर्भ लागू पडतो, मात्र राज्य माहिती आयोग आणि राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत राज्यपालाच्या दृष्टीने संदर्भ जो काय तो लागू पडतो. त्यानंतर वेतन व भत्ते. आता पहा की वेतन व भत्त्यांच्या बाबतीत या 3 आयोगांच्या दृष्टीने थोडासा फरक, किंचितचा फरक जो काय तो सांगता येतो. तो फरक नेमका कसा आहे तो आपण नीट लक्ष देऊन या ठिकाणी पहा की केंद्रीय माहिती आयोगाच्या अंतर्गत जे मुख्य माहिती आयुक्त असतात आणि जे काही केंद्रीय माहिती आयुक्त असतात तर यांना जे काय वेतन व भत्ते प्रदान केले जातात ते कोणत्या पदाप्रमाणे, तर मुख्य माहिती आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्ताप्रमाणे, म्हणजे भारताचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर त्या मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन व भत्ते प्रदान केले जातात. आणि केंद्रीय माहिती आयुक्तास
निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन व भत्ते दिली जातात. म्हणजे भारत निर्वाचन आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. तर त्या पदांच्या प्रमाणे या वेतनाचा आणि भत्त्यांचा विचार या पदांच्या बाबतीत केलेला आहे, की केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्त यांना मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणे आणि केंद्रीय माहिती आयुक्तास निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन व भत्ते दिले जातात. तर त्यामुळे हा जो संदर्भ आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत विचार केला तर राज्य मुख्य माहिती आयुक्त यांना निवडणूक आयुक्ताप्रमाणे, म्हणजे जे काही भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत इतर 2 निवडणूक आयुक्त असतात, तर त्या निवडणूक आयुक्तांप्रमाणे राज्य मुख्य माहिती आयुक्तांना वेतन व भत्ते प्रदान केले जातात आणि राज्य माहिती आयुक्तास राज्य शासनाच्या मुख्य सचिवाप्रमाणे वेतन व भत्ते दिली जातात. म्हणजे राज्य मुख्य माहिती आयुक्त हे पद या ठिकाणी वेगळं आहे आणि एक प्रकारे राज्य माहिती आयुक्त हे पद वेगळं आहे. त्यामुळे ही विभागणी आपल्याला या पद्धतीने पाहायला मिळते की राज्य मुख्य माहिती आयुक्त यांना निवडणूक आयुक्तांप्रमाणे आणि राज्य माहिती आयुक्तास राज्य शासनाच्या सचिवाप्रमाणे मुख्य सचिवाप्रमाणे वेतन व भत्ते दिले जातात. तर हा जो फरक आहे वेतन व भत्त्यांच्या बाबतीतचा केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीतचा, तो चांगल्या पद्धतीने नीट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की याच्यावर सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न विचारत असताना आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर त्यामुळे हा फरक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तांना राज्य मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे, आता पहा इथं चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा की कसा उल्लेख केलेला आहे की राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांना राज्य मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे वेतन व भत्ते प्रदान केले जातात. आता राज्य मुख्य माहिती आयुक्तांना कोणत्या पदाप्रमाणे वेतन व भत्ते प्रदान केले जातात, तर निवडणूक आयुक्तांप्रमाणे. आणि राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांना राज्य मुख्य माहिती आयुक्तांप्रमाणे वेतन भत्ते प्रदान केले जातात. म्हणजे या ठिकाणी असंही म्हटलं गेलं असतं तरी काही चुकलं नसतं, पण या ठिकाणी या कायद्यामध्ये तसा उल्लेख नाही आहे. म्हणजे असंही म्हटलं असतं तर चाललं असतं. म्हणजे काय की राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्याप्रमाणेच या ठिकाणी वेतन व भत्ते दिले जातात. म्हणजेच निवडणूक आयुक्तांचेच वेतन या ठिकाणी यांनाही दिलं जातं असं म्हटलं तरी सुद्धा चाललं असतं. पण तसा उल्लेख न करता कायद्यामध्ये काय केलं गेलेलं आहे की राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त यांना राज्य मुख्य माहिती आयुक्ताप्रमाणे मग राज्य मुख्य माहिती आयुक्तांना कोणाप्रमाणे वेतन मिळतं, तर निवडणूक आयुक्तांप्रमाणे वेतन मिळतं. तर त्यामुळे ह्या 2 गोष्टीमधला जो काही संदर्भ आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या, फरक जो काही तो लक्षात घ्या. आणि राज्य सेवा हक्क आयुक्तास राज्य शासनाच्या मुख्य सचिवाप्रमाणे वेतन व भत्ते दिले जातात. म्हणजे राज्यसेवा हक्क जे आयुक्त आहेत ते जे विभिन्न महसूल विभागामध्ये काम करतात, तर त्यांना राज्य शासनाच्या मुख्य सचिवाप्रमाणे वेतन व भत्ते दिले जातात. तर असा हा वेतन भत्तेच्या बाबतीत तिन्ही आयोगांच्या बाबतीतला असणारा संदर्भ चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर पदावरून दूर करणे. आता पदावरून दूर करण्याचा विचार जर केला गेला तर या ठिकाणी तिन्ही आयोगांच्या बाबतीत पदावरून दूर करण्याच्या सूचनातून असणारा जो काही संदर्भ आहे तो काही बाबतीत सारखा वाटतो, मात्र राज्यसेवा हक्क आयोगाच्या बाबतीत थोडासा वेगळा पाहतो. कसा तो पहा की केंद्रीय माहिती आयोगाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनावरून न्यायालयाने मुख्य माहिती आयुक्त व केंद्रीय माहिती आयुक्तास त्यांच्या शाबेत केलेल्या गैरवर्तणूक व असमर्थतेच्या कारणास्तव पदावरून दूर केली पाहिजे असा अभिप्राय दिल्यावर पदावरून दूर करू शकतात. आता पहा कोण पदावरून दूर करू शकतात, तर राष्ट्रपती पदावरून त्यांना दूर करू शकतात. पण कुणाच्या अभिप्रायाद्वारे, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अभिप्रायाद्वारे. कशा बाबतीत, तर मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांच्याबाबत साबित झालेल्या गैरवर्तणूक व असमर्थतेच्या कारणावरून. म्हणजे 2 घटकांची इथं मुख्य भूमिका इथं या पदावरून दूर करण्याच्या बाबतीत पाहायला मिळते. एक घटक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची शिफारस, सर्वोच्च न्यायालयाने काय अभिप्राय दिलेला आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे घटक राष्ट्रपती. म्हणून राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनावरून न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्तास त्यांच्या साबित झालेल्या गैरवर्तणूक व असमर्थतेच्या कारणास्तव पदावरून दूर केली पाहिजे असा राष्ट्रपतींना ते अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. अशा बाबतीत असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी सोपवावे लागते. जर सर्वोच्च न्यायालयाने चौकशी अंती बडतर्फीच्या कारणांना वैध ठरवून बडतर्फीचा सल्ला दिला तर राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतात. म्हणजे याबाबतची सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे आणि सर्वोच्च न्यायालयाकडून जर बडतर्फीच्या बाबतचा सल्ला दिला गेला किंवा बडतर्फीच्या कारणांना वैध ठरवून तसा सल्ला दिला गेला तर राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतात. आता फरक इथं राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत एवढा स्पष्ट करता येतो की इथं याबाबतचे जे घटक आहेत, जसं आपण केंद्रीय माहिती आयोगाच्या अंतर्गत काय म्हटलेलं आहे की राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका महत्त्वाची आहे पदावरून दूर करण्याच्या बाबतीत. मात्र राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत या आयोगामध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि दुसरं म्हणजे राज्यपाल.
फरक एवढाच आहे की इकडं राष्ट्रपती आहे, इकडं राज्यपाल आहे. मग राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनावरून न्यायालयाने राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त त्यांच्या शाबित केलेल्या गैरवर्तणूक व असमर्थतेच्या कारणास्तव पदावरून दूर केले पाहिजे असा अभिप्राय दिल्यावर पदावरून दूर करू शकतात. अशाही बाबतीत असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी सोपवावे लागते. जर सर्वोच्च न्यायालयाने चौकशी अंती बडतर्फीच्या कारणांना वैध ठरवून बडतर्फीचा सल्ला दिला तर राष्ट्रपती त्यांना बडतर्फ करू शकतात. तर आता पहा की दोन्ही आयोगांच्या बाबतीतचा हा संदर्भ जो काय तो समानच आहे. फरक फक्त एवढाच आहे की या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून राष्ट्रपती कृती करतात, मात्र राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यावरून राज्यपाल कृती करतात. एवढाच तो फरक या ठिकाणी स्पष्ट करता येतो. तर त्यामुळे पदावरून दूर करण्याच्या बाबतीत केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही दोन्ही बाबतीत समान आहे. फरक एवढाच आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल ही भूमिका त्या स्तरावर पार पाडतात. त्यानंतर पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत तरतूद काय आहे, तर ती या प्रकारची आहे की राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व राज्य सेवा हक्क आयुक्त यांना पदावरून दूर करण्याची कारणे आणि पदावरून दूर करण्याबाबत चौकशी करण्याची व शिफारस करण्याची मागणी असणारा निर्देश राज्य शासनाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात आला असल्याखेरीज त्यांना त्यांच्या पदावरून दूर करता येणार नाही. म्हणजे राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य सेवा हक्क आयुक्त या दोन्ही पदांच्या बाबतीत जोपर्यंत राज्य शासनाकडून तसा निर्देश हा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे जात नाही तोपर्यंत त्यांना पदावरून दूर करता येत नाही. म्हणजे इथं या ठिकाणी या केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या दृष्टीने तरतूद आहे का, तर नाही आहे. इथं या ठिकाणी भूमिका कोणाची महत्त्वाची आहे, तर राज्य शासनाची आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची. मात्र केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगामध्ये भूमिका कोणाची महत्त्वाची आहे, तर राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालय आणि राज्यपाल आणि सर्वोच्च न्यायालयाची. तर त्यामुळे या पदावरून दूर करण्याच्या दृष्टीतून राज्य सेवा हक्क आयोगाबाबतची जी काही तरतूद आहे ती थोडीशी वेगळी आहे. हे इथं आपण निश्चितपणे लक्षात ठेवा की राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आणि राज्य सेवा हक्क आयुक्त यांना पदावरून दूर करण्याची कारणे आणि पदावरून दूर करण्याबाबत चौकशी करण्याची किंवा शिफारस करण्याची मागणी ही जोपर्यंत राज्य शासनाकडून केली जात नाही आणि तसा संदर्भ किंवा तसा निर्देश राज्य शासनाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे करण्यात येत नाही तोपर्यंत त्यांना पदावरून दूर करता येणार नाही असं या ठिकाणी सांगता येऊ शकेल. तर पदावरून दूर करणे या दृष्टीने या तिन्ही आयोगाच्या बाबतीत असणारी ही जी काही तरतूद आहे ती सुद्धा आपण तुलनात्मक पद्धतीने या पद्धतीने लक्षात ठेवायला हरकत नाही. आणि त्याचबरोबर या ठिकाणी पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने ही पण एक महत्त्वाची माहिती आहे, ते म्हणजे कोणती, की पदावरून दूर करत असताना कोणत्या कारणास्तव या ठिकाणी पदावरून दूर करण्याचा विचार जो काय तो केला जातो. म्हणजे गैरवर्तणूक आणि असमर्थता या दृष्टीने तर तो संदर्भ महत्त्वाचा आहेच आहे, पण इतरही जी काही कारणांचा उल्लेख या ठिकाणी कायद्यामध्ये केलेला आहे त्या कारणांचाही संदर्भ आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. की पदावरून दूर करणे केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर राष्ट्रपती मुख्य माहिती आयुक्त आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांना तसेच राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांना त्यांच्या कार्यकाळात पदावरून दूर करू शकतात. म्हणजे राष्ट्रपती हे केंद्राच्या स्तरावर दोन्ही आयुक्तांना पदावरून मुक्त करू शकतात आणि राज्यपाल हे राज्याच्या स्तरावर दोन्ही आयुक्तांना त्यांच्या कार्यकाळात पदावरून दूर करू शकतात. पण केव्हा जर तो नादार दिवाळखोर म्हणून ठरवण्यात आलेले असेल तर, म्हणजे मुख्य माहिती आयुक्त किंवा केंद्रीय माहिती आयुक्त किंवा राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त हा जर का नादार किंवा दिवाळखोर म्हणून ठरवण्यात आलेला असेल तर, किंवा तो आपल्या पदाच्या कर्तव्याव्यतिरिक्त इतर कोणतेही काम सवेतन करीत असेल तर, किंवा राष्ट्रपतींच्या किंवा राज्यपालांच्या मते पदासाठी शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे पदावर कार्यरत राहण्यास अपात्र असतील तर, किंवा राष्ट्रपतींच्या किंवा राज्यपालांच्या मते, आता मी तुम्ही राष्ट्रपतींच्या आणि राज्यपालांच्या मते हा जो संदर्भ दिलेला आहे तो केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग या दोन्ही दृष्टीने दिलेला आहे. त्यामुळे ते आपण समजून घ्यावं की राष्ट्रपतींच्या आणि राज्यपालांच्या मते ज्यात नैतिक अधपतनाचा अंतर्भाव आहे अशा एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले असेल तर, किंवा मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त यांना माहिती आयुक्त म्हणून कार्य करण्यात बाधा आणू शकतील असे त्याचे आर्थिक व इतर हितसंबंध असतील तर ही संबंध वेगळी कारणं की ज्या कारणास्तव केंद्रीय माहिती आयोगामध्ये किंवा राज्य माहिती आयोगामध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांना पदावरून दूर करू शकतात त्यांच्या कार्यकाळाच्या स्तरावर. आणि हे दूर करत असताना सर्वोच्च न्यायालयाची असणारी शिफारस, सर्वोच्च न्यायालयाचा असणारा अभिप्राय हा देखील महत्त्वाचा असेल. त्यामुळे या संबंध कारणावरून हे पदावरून त्यांना दूर करू शकतात हे सांगता शकेल. म्हणून ही संबंध कारणं आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो. एवढंच नव्हे तर या ठिकाणी राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत पदावरून दूर करण्याच्या दृष्टीने कोणती कारणं लागू पडतात,
जसे आपण केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत कोणती कारणं लागू पडतात हे पाहिलं, तसं राज्यसेवा हक्क आयोगाच्या बाबतीत सुद्धा पदावरून दूर करत असताना कोणती कारणं लागू पडतात त्याचाही विचार करण्याची गरज आहे की राज्यपाल राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व राज्य सेवा हक्क आयुक्तास त्यांच्या कार्यकाळात पदावरून दूर करू शकतात जर तो नादार किंवा दिवाळखोर म्हणून ठरवण्यात आले असेल तर, किंवा तो आपल्या पदाच्या कार्याव्यतिरिक्त इतर कोणतेही काम संवेदन करीत असेल तर, किंवा राज्यपालांच्या मते पदासाठी शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे पदावर कार्यरत राहण्यास अपात्र असेल तर, किंवा राज्यपालांच्या मते ज्यात नैतिक अधपतनाचा अंतर्भाव आहे अशा एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले असेल तर, किंवा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त किंवा राज्य सेवा हक्क आयुक्त म्हणून कार्य करण्यात बाधा आणू शकतील असे त्याचे आर्थिक हितसंबंध व इतर हितसंबंध असतील तर. मित्रांनो, लक्षात घ्या की केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग आणि राज्य सेवा हक्क आयोग या तिन्ही आयोगांच्या मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांना पदावरून दूर करण्याच्या रचने असणारी लागू असणारी कारणं ही समानच आहेत, सारखीच आहेत. त्यामुळे यामध्ये सुद्धा काही फरक करण्याची अधिक आवश्यकता नाही आहे. फक्त फरक एवढाच करता येऊ शकेल की या ठिकाणी केंद्राच्या पातळीवर राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात, घटक राज्य पातळीवर राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकतात. मात्र कारणंही या ठिकाणी दोन्ही बाबतीत समानच आहेत, मग ते केंद्रीय माहिती आयोग असो, राज्य माहिती आयोग असो किंवा राज्य सेवा हक्क आयोग असो, या तिन्ही आयोगांच्या दृष्टीने. त्यानंतर या बाबतीचा सुद्धा संदर्भ जो काय आहे तो मी या ठिकाणी या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे की माहिती आयोगांचे अधिकार व कार्य कोणते आहेत. पण इथं पुन्हा एकदा देण्याचा संदर्भ यासाठी आहे की मी इथं थोडंसं विस्तृत पद्धतीने या ठिकाणी याचा संदर्भ देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये फक्त मी या ठिकाणी तुम्हाला IMP फॅक्ट सेशनातून महत्त्वाच्या अधिकार व कार्याचा उल्लेख केला होता. इथं मात्र या ठिकाणी माहिती आयोगांचे अधिकार व कार्य की जी केंद्रीय माहिती आयोग असो किंवा राज्य माहिती आयोग असो दोघांच्याही दृष्टीने लागू पडतात आणि राज्य सेवा हक्क आयोगाचे सुद्धा अधिकार व कार्य कोणते आहेत त्याचाही संदर्भ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडक्यात आपण याचा संदर्भ जो काय तो पाहूया, कारण की यातल्या बहुतांश गोष्टी आपण कायद्याच्या अंतर्गत सुद्धा वाचलेल्या असाव्यात, पण कलमांच्या पातळीवर आणि अधिकार व कार्यांच्या दृष्टीतून या ठिकाणी काही गोष्टी आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवत. आणि विशेष म्हणजे तुलनात्मक पद्धतीने जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा तुलनात्मक पद्धतीने याच्यामध्ये काही फरक आहे का हेही पाहता यावं या हेतूने या अधिकार व कार्यांचा उल्लेख मी ते करतो. तर माहिती अधिकार कायद्याच्या कलम 18(1) च्या तरतुदींना अधीन राहून पुढील व्यक्तींकडून तक्रार स्वीकारणे व त्याची चौकशी करणे हे केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग यांचे कर्तव्य असते. कोणत्या कलमानुसार? तर या कायद्याच्या माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 18(1) च्या तरतुदींना अधीन राहून, कलम 18(1) च्या तरतुदींना अधीन राहून किंवा त्यानुसार पुढील व्यक्तींकडून तक्रार स्वीकारणे व त्याची चौकशी करणे हे या दोन्ही आयोगांचं कर्तव्य असतं. कोणत्या व्यक्तींकडून? तर या अधिनियमानुसार केंद्रीय किंवा राज्य सहाय्य जनमाहिती अधिकारी याने ज्या व्यक्तीचा माहितीसाठीचा किंवा अपिलासाठीचा अर्ज केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे अग्रेषित करण्यासाठी स्वीकारण्यास नकार दिला असल्याच्या कारणास्तव, तसेच केंद्रीय व राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे विनंतीचा अर्ज सादर करण्यास जी व्यक्ती असमर्थ ठरली असेल अशी व्यक्ती. एकतर या ठिकाणी संबंधित जो काही अर्जदाराचा अपील आहे किंवा अर्ज जो आहे तो केंद्रीय किंवा राज्य माहिती आयोगाकडे अग्रेषित करण्यासाठी किंवा स्वीकारण्यास नकार दिला असेल तर अशा व्यक्तीचा जो काही तक्रार आहे ती तक्रार स्वीकारली जावी हे दोन्ही आयोगांचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माहिती मिळवण्यास आलेल्या कोणतीही माहिती मिळण्यास नकार मिळालेली व्यक्ती, जो व्यक्ती माहिती प्राप्त करण्यासाठी आलेला आहे पण त्याला माहिती देण्यास नकार दिलेली असेल अशी व्यक्ती, माहितीसाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी केलेल्या मागणीस विनिर्दिष्ट मुदतीत प्रतिसाद न मिळालेली व्यक्ती, जो काही प्रतिसाद या ठिकाणी माहिती मिळवण्याच्या दृष्टीने प्राप्त व्हायला पाहिजे तो जर ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये प्राप्त झालेला नसेल तर ती व्यक्तीसुद्धा या आयोगाकडे तक्रार करू शकते. आवाजवी वाटत असलेली फी भरण्यास दिला भाग पाडण्यात आले असेल अशी व्यक्ती, आपल्याला अपुरी दिशाभूल करणारी किंवा खोटी माहिती देण्यात आली आहे असे जिला वाटत असेल अशी व्यक्ती, अभिलेख मिळवता येण्याच्या किंवा त्यांच्या विनंतीसाठी करण्याच्या संबंधित इतर कोणत्याही बाबीविषयी तक्रार करणारी व्यक्ती. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या व्यक्ती या केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाकडे आपला अर्ज किंवा आपलं अपील जे काय आहे ते करू शकतात की ज्या कोणत्या ना कोणत्या माहिती मिळण्याच्या समस्येने ग्रसित असतात. तर त्यामुळे या सगळ्या कंडिशन्सचा सुद्धा विचार आपण करण्याची गरज आहे, कारण की याही कंडिशन्स बेसिसवर आपल्याला MPSCकडून प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणकोणत्या व्यक्तींचा केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाकडून विचार केला जात असतो जेव्हा त्यांच्याकडून अपील होत असतं तेव्हा. त्यानंतर एखाद्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे आहेत हे केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगाच्या लक्षात आलं तर या ठिकाणी तशी खात्री पटल्यानंतर हे आयोग त्याबाबतची चौकशी सुरू करू शकतात. राज्य माहिती आयोग सुद्धा सुरू करू शकतो आणि केंद्रीय माहिती आयोग सुद्धा सुरू करू शकतो जर का त्या प्रकरणामध्ये वाजवी कारणं चौकशीसाठी लागू पडत असतील तर.
कोणत्याही बाबीची चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगाला दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये, म्हणजे केंद्रीय माहिती आयोग असो किंवा राज्य माहिती आयोग असो, दोन्ही आयोगांना 1908च्या दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार दाव्याची चौकशी किंवा न्याय चौकशी करताना दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार निहित आहेत किंवा निहित करण्यात आलेले आहेत तेच अधिकार असतात हे इथं स्पष्ट करते. म्हणजे दोन्ही आयोगांना, केंद्रीय माहिती आयोग असो किंवा राज्य माहिती आयोग असो, दोन्ही आयोगांना दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये जे काही न्यायिक चौकशीचे अधिकार आहेत ते दिले गेलेले आहेत हे इथं स्पष्ट करतात, की ज्यामध्ये व्यक्तींना हजर राहण्याबाबत समन्स पाठवून त्यांना हजर करविणे आणि शपथेवर तोंडी किंवा लेखी साक्षी पुरावा देण्यासह दस्तावेज किंवा वस्तू सादर करण्यास भाग पाडणे, दस्तावेजांचा शोध घेण्यास व पाहणी करण्यास फरमाविणे, शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे, त्याचबरोबर कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणताही शासकीय अभिलेख किंवा त्यांच्या प्रती यांची मागणी करणे, साक्षीदारांची किंवा दस्तावेजांची तपासणी करण्याकरता समन्स काढणे, विहित करता येईल अशी कोणत्याही बाबी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या अन्य कोणत्याही अधिनियमात विसंगत असे काहीही अंतर्भूत असले तरी केंद्रीय माहिती आयोग व या अधिनियमान्वये कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली ज्या अभिलेखास हा अधिनियम लागू होतो अशा कोणत्याही अभिलेखाची तपासणी करील आणि सार्वजनिक प्राधिकरण कोणत्याही कारणास्तव आयोगापासून असा कोणताही अभिलेख रोखून ठेवू शकत नाही किंवा रोखून ठेवणार नाही. तर ही तरतूद या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोगाच्या दृष्टीने सुद्धा लागू पडते आणि राज्य माहिती आयोगाच्या दृष्टीने सुद्धा लागू पडते. म्हणजे ही जी काही अधिकार व कार्य आहेत ही दोन्ही आयोगांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. दोन्ही आयोगांना दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये न्यायिक चौकशीच्या दृष्टिकोनातून असणारे अधिकार प्राप्त आहेत आणि या सदराखाली हे सर्व अधिकार हे केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाकडून वापरले जात असतात किंवा जाऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे या ठिकाणी जो काही शेवटचा जो जी मध्ये मी उल्लेख केलेला आहे की संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या अन्य कोणत्याही अधिनियमात विसंगत असे काही अंतर्भूत असले तरी केंद्रीय माहिती आयोग अथवा राज्य माहिती आयोग जो आहे तो या अधिनियमान्वये कोणत्याही तक्रारीची चौकशी करताना सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली ज्या अभिलेखास हा अधिनियम लागू होतो अशा कोणत्याही अभिलेखाची तपासणी ते करू शकतात. सार्वजनिक प्राधिकरण कोणत्याही कारणास्तव अशा आयोगांपासून असा कोणताही अभिलेख रोखून ठेवू शकत नाही किंवा लपवून ठेवू शकत नाही, हे इथं महत्त्वाची गोष्ट सांगतो शिक. त्यामुळे जी या दृष्टिकोनातून जी तरतूद दिलेली आहे ती महत्त्वाची आहे, ती पण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर या संबंध जी काही अधिकार व कार्यांचा संदर्भ आहे तो केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या दृष्टिकोनातून लागू होतो हे आपल्याला स्पष्ट करते. आता जेव्हा आपण या दोन्ही आयोगांच्या कार्यांची तुलना राज्य सेवा हक्क आयोगाशी करूया तर राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत या ठिकाणी त्या कार्यांचा उल्लेख कसा दिला गेलेला आहे हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पहा की मागाशी मी या ठिकाणी केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या अधिकार व कार्यांचा संबंध जो काय आहे तो त्या कायद्याच्या कलम 18(1) नुसार स्पष्ट केला होता. कलम 18(1)च्या तरतुदीने अधीन राहून असा मी उल्लेख केला होता. मात्र जेव्हा आपण राज्य सेवा हक्क आयोगाच्या अधिकार व कार्यांचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये जे काही कलम 16(1) दिलेला आहे तर कलम 16(1) नुसार राज्य सेवा हक्क आयोगाच्या अधिकार व कार्यांचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे माहिती अधिकार अधिनियमामध्ये कलम 18(1) नुसार त्या दोन आयोगांच्या अधिकार व कार्यांचा संदर्भ दिलेला आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये राज्य सेवा हक्क आयोगाच्या अधिकार व कार्यांचा उल्लेख हा कलम 16(1) नुसार नमूद केला गेलेला आहे. तर कलम 16(1) नुसार राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या उचित अंमलबजावणीची आणि सुनिश्चिती करणे किंवा अधिक चांगल्या रीतीने लोकसेवा देण्याची सुनिश्चिती करण्याकरता राज्य शासनाला सूचना करणे हे आयोगाचे कर्तव्य असेल. या प्रयोजनात आयोगास पुढील गोष्टी करता येतील. म्हणजे कलम 16(1) नुसार हा जो काही राज्य सेवा हक्क आयोग आहे तो या अधिनियमाची उचित अंमलबजावणी आणि सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या रीतीने लोकसेवा देण्याची सुनिश्चित करण्याकरता राज्य शासनाला सूचना करू शकतं. राज्य शासनाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना करण्याचा अधिकार जो काय आहे तो या राज्य सेवा हक्क आयोगाला असतो. तर मग राज्य सेवा हक्क आयोगाची ही भूमिका पार पडत असताना कोणकोणत्या गोष्टी त्यांना करता येतात हेही इथं पाहणं गरजेचं आहे. तर या कलम 16(1)च्या अंतर्गत कलम 16(1) नुसार जर आपण विचार केला त्या ठिकाणी तरतूद काय आहे पहा की या अधिनियमानुसार लोकसेवा देण्यात कसूर केल्याबाबतची स्वाधिकारी दखल घेणे आणि त्यास योग्य वाटतील त्याप्रमाणे अशी प्रकरणे निकालात काढण्यासाठी निर्देशित करणे. म्हणजे या अधिनियमात ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार लोकसेवा देण्यात एखादा पदनिर्देशित अधिकारी हा कसूर करत असेल, चूक करत असेल तर त्याबाबतची स्वाधिकारी म्हणजे स्वतःच्या अधिकारानुसार राज्यसेवा हक्क आयुक्त असतील किंवा राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त असतील तर यांनी स्वतःच्या अधिकाराच्या अंतर्गत त्याची दखल घेणं गरजेचं आहे. स्वाधिकारी दखल घेणे म्हणजे काय, स्वतःच्या अधिकारात त्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्यास योग्य वाटतील त्याप्रमाणे
अशी प्रकरणे निकालात काढण्यासाठी निर्देशित करणे हे त्यांचा अधिकारक्षेत्राचा भाग आहे. त्यानंतर लोकसेवा देणारी कार्यालये आणि प्रथम अपील प्राधिकारी व द्वितीय अपील प्राधिकारी यांच्या कार्यालयाची तपासणी पार पाडणे. हाही अधिकार राज्यसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांना आहे की ते लोकसेवा देणारी कार्यालय आणि प्रथम अपील प्राधिकारी व द्वितीय अपील प्राधिकारी यांच्या कार्यालयाची तपासणी पार पाडू शकतात. त्याचबरोबर कोणत्याही पदनिश्चित अधिकाऱ्याने आणि अपील प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमान्वये त्यांच्याकडे सोपवलेली कार्य योग्यपणे पार पाडण्यात कसूर केली असेल तर त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीची शिफारस करणे. कारण की शेवटी तर काय म्हटलेलं आहे आपण की राज्यसेवा हक्क आयोगामध्ये राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त हे एक पद आहे आणि प्रत्येक महसूल विभागासाठी राज्यसेवा हक्क आयुक्त हे एक पद आहे. तर त्या महसूल विभागाच्या स्तरावर संबंधित पदनिश्चित अधिकाऱ्यांनी जर कसूर केलेली असेल किंवा अपील प्राधिकाऱ्यांनी जर कसूर केलेली असेल तर त्यांच्या विभागांकडून त्यांची चौकशीची शिफारस हे आयोग करू शकतो. त्यानंतर लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये ज्यामुळे लोकसेवा देण्यात अधिकाधिक पारदर्शकता व सुलभता येईल असे बदल करण्यासाठी शिफारस करणे. म्हणजे या आयोगाचं हेही कार्य आहे की ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकसेवा दिल्या जात असतात तर त्या लोकसेवा देत असताना लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीमध्ये ज्यामुळे लोकसेवा देण्यात अधिकाधिक पारदर्शकता आणि सुलभता येऊ शकेल असे बदल करणे किंवा त्या बदलांसाठी शिफारस करणे की जेणेकरून ती लोकसेवा देत असताना किंवा लोकसेवा देण्याच्या कार्यपद्धतीच्या पातळीवर बदल करण्यामुळे अधिकाधिक पारदर्शकता, अधिकाधिक पारदर्शी प्रशासन आणि सुलभता येऊ शकेल याचा अधिकाधिक प्रयत्न करण्याची शिफारस हे आयोग या ठिकाणी त्या संबंधित विभागांना करू शकतं. परंतु अशी एखादी शिफारस करण्यापूर्वी भलेही या ठिकाणी हा आयोग अशा प्रकारची शिफारस पारदर्शकता आणि सुलभता दृष्टीने करू शकत असला तरी अशी शिफारस करण्यापूर्वी आयोग लोकसेवा देणाऱ्या अशा विभागाच्या प्रभारी प्रशासकीय सचिवाबरोबर विचारविनिमय करेल. कारण की पारदर्शकता आणि सुलभता आणणं ही गोष्ट जरी चांगली असली, योग्य असली तरीसुद्धा या ठिकाणी अशा विभागांच्या प्रभारी प्रशासकीय सचिवाबरोबर विचारविनिमय करण्याची गरज का आहे? का तर प्रत्येक विभागानुसार असणारं कामकाजाचं स्वरूप हे वेगवेगळं असतं. त्यामुळे जी काही शिफारस केलेली आहे ती सर्वच विभागांना लागू पडेल अशातला भाग नाही. प्रत्येक विभागानुसार शिफारसीचं स्वरूप हे सुद्धा वेगळं असू शकतं आणि त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारची शिफारस करण्यापूर्वी आयोगाने संबंधित विभागाच्या प्रभारी प्रशासकीय सचिवाबरोबर विचारविनिमय करणं हे आवश्यक आहे. हे देखील या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यानंतर लोकसेवा कार्यक्षमपणे देण्यासाठी सार्वजनिक प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी शिफारस करणे. म्हणजे ज्या विभागाच्या माध्यमातून जी लोकसेवा दिली जात आहे तर ती लोकसेवा कार्यक्षमपणे जर द्यायची असेल, कार्यक्षमपणे अंमलात आणायची असेल तर सार्वजनिक प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजना करण्यासाठी शिफारस करण्याची गरज आहे की त्या सार्वजनिक प्राधिकरणांनी त्या कार्यक्षम लोकसेवा देण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतील याबाबतची सुद्धा शिफारस या आयोगाकडून केली जाऊ शकते. त्याचबरोबर सार्वजनिक प्राधिकरणांनी लोकसेवा देण्याबाबत संनियंत्रण करणे. म्हणजे ज्या विभागांकडून ज्या सार्वजनिक प्राधिकरणांकडून जी लोकसेवा दिली जात आहे त्याच्यावर सुद्धा या आयोगाचं जे काही नियंत्रण आहे ते संनियंत्रण असतं किंवा योग्य प्रकारचं नियंत्रण जे काही ते आयोगाकडून केलं जात असतं की जेणेकरून त्या प्राधिकरणांनी चांगल्या प्रकारची लोकसेवा देणं अपेक्षित आहे. हा हेतू त्या पाठीमागे सांगता येईल. त्यानंतर कलम 18 अन्वये त्याच्याकडे दाखल केलेल्या अपिलांची सुनावणी घेणे व त्यावर निर्णय देणे. म्हणजे आता पहा की एक लक्षात घ्या की इथं या कायद्याच्या अंतर्गत जे काही कलम 18 स्पष्ट केलं गेलेलं आहे त्या कलम 18 अन्वये त्याच्याकडे दाखल केलेल्या म्हणजे या आयोगाकडे दाखल केलेल्या अपिलांची सुनावणी घेणे आणि त्यावर निर्णय घेणे हा हे या आयोगाच्या अधिकार व कार्याचा भाग आहे. या आयोगाला या कलमान्वये म्हणजे कोणत्या तर कलम 16(2) या कलमान्वये, कारण की आपण या आयोगाच्या अधिकार व कार्यांचा संदर्भ जो काय तो कलम 16(1) आणि कलम 16(2) या दोन्ही दृष्टीने पाहतोय. आतापर्यंत जो संदर्भ आपण पाहिला होता तो कलम 16(1) नुसार पाहिलेला होता. आता या ठिकाणी कलम 16(2) प्रमाणे या कलमांतर्गत काय म्हटलेलं आहे की आयोगाला या कलम 16(2) कलमान्वये कोणत्याही बाबीची चौकशी करताना पुढील बाबतीत दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये एखाद्या दाव्याची न्याय चौकशी करताना दिवाणी न्यायालयाकडे जे अधिकार निहित करण्यात आलेले आहेत तेच अधिकार असतील. म्हणजे ज्या पद्धतीने केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाला जे काही अधिकार प्रदान केलेले आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये प्रदान केलेले आहेत हे पाहिलं होतं आपण. त्याच पद्धतीने इथंही राज्यसेवा हक्क आयोगाला सुद्धा पुढील बाबतीत दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये एखाद्या दाव्याची न्याय चौकशी करताना जे काही अधिकार आहेत ते प्रदान करण्यात आलेले आहेत हे स्पष्ट करते. म्हणजे तिन्ही आयोगांच्या बाबतीत दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये अधिकार प्रदान केलेले आहेत हे इथं आपल्याला सांगता येऊ शकेल.
तर यामध्ये व्यक्तींना समन्स पाठवणे, हजर राहण्यास भाग पाडणे, त्यांना सक्तीवर तोंडी किंवा लेखी साक्षीपुरावा देण्यास व दस्तावेज किंवा वस्तू सादर करण्यास भाग पाडणे, दस्तावेजांचा शोध घेण्यास आणि तपासणी करण्यास फरमाविणे, शपथपत्रावर साक्षी पुरावा घेणे, कोणत्याही न्यायालयाकडून किंवा कार्यालयाकडून कोणतेही शासकीय अभिलेख किंवा त्यांच्या प्रती यांची मागणी करणे. म्हणजे पहा की या कलम 16(2) अन्वये न्यायिक प्रक्रिया संहिता, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये जे काही अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये सुद्धा केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाच्या बाबतीत ज्या अधिकारांचा संदर्भ दिलेला आहे तेच अधिकार इथंही राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत लागू पडतात असं म्हणायला जागा आहे, कारण की तशाच प्रकारचे अधिकार सुद्धा इथं स्पष्ट केलेले आहेत. एवढंच नव्हे तर साक्षीदारांची किंवा दस्तावेजांची तपासणी करण्याकरता समन्स काढणे आणि विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब याही दृष्टीने या ठिकाणी हा उल्लेख केलेला आहे. म्हणजे विहित करण्यात येईल अशी अन्य कोणतीही बाब याचा अर्थ कोणत्या दृष्टीने घ्यायचा आहे की एक प्रकारे या कायद्यामध्ये विहित करण्यात आलेल्या इतर ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने इतर कोणतीही बाब जर राज्य सेवा हक्क आयोगाकडे कार्य करण्याच्या दृष्टीने सोपवली असेल तर तेही कार्य करण्याचा अधिकार या आयोगांना असेल. मग तो केंद्रीय माहिती आयोग असो, राज्य माहिती आयोग असो किंवा राज्य सेवा हक्क आयोग असो, यांच्या बाबतीत कायद्यामध्ये जे काही विहित करण्यात आलेल्या इतर अन्य बाबी आहेत त्याही दृष्टीने त्यांना अधिकार असतील हा उल्लेख इथं आपल्याला सांगता येऊ शकेल. आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख इथं आपल्याला सांगता येऊ शकेल राज्य सेवा हक्क आयोगाच्या बाबतीत की या अधिनियमाच्या कलम 19(1) नुसार आयोग प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यानंतर मागील वर्षांमधील आपल्या कार्याचा तसेच सार्वजनिक प्राधिकरणांच्या लोकसेवा देण्याच्या कामगिरीच्या मूल्यमापनाबाबतचा अहवाल तयार करेल आणि तो राज्य शासनाला सादर करेल. तर याही बाबतीत प्रश्न विचारायला MPSCला निश्चितच वाव आहे की कोणत्या कलमानुसार हा राज्य सेवा हक्क आयोग जो आहे तो आपला अहवाल हा राज्य शासनाला सादर करत असतो. तर इथं मी स्पष्ट केलेलं आहे की या अधिनियमाच्या म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 19(1) नुसार प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यानंतर लोकसेवा देण्याच्या कामगिरीचा मूल्यमापनाबाबतचा अहवाल हा आयोग तयार करेल आणि तो राज्य शासनाला सादर करेल. म्हणजे पहा की एक प्रकारे आयोग हा प्रत्येक वित्तीय वर्ष संपल्यानंतर मागील वर्षांमधील आपल्या कार्याचा आणि तसेच सार्वजनिक प्राधिकरणांच्या लोकसेवा देण्याच्या कामगिरीच्या मूल्यमापनाचा अहवाल हा तयार करून राज्य शासनाला सादर करेल आणि राज्य शासन आयोगाने सादर केलेला वार्षिक अहवाल राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवील. म्हणजे राज्य शासनाची पण ही जबाबदारी की जेव्हा त्यांच्याकडे तो अहवाल सादर केला जाईल तेव्हा तो अहवाल जो आयोगाने तयार केलेला आहे तो आयोगाने सादर केलेला अहवाल राज्य शासन हे राज्य विधिमंडळाच्या प्रत्येक सभासमोर ठेवील, प्रत्येक सभागृहामध्ये तो मांडेल हेही या ठिकाणी इथं आपल्याला सांगता येऊ शकेल. तर त्यामुळे कलम 19(1) नुसार असणारी ही पण तरतूद जी आहे ती महत्त्वाची आहे की या आयोगाला आपला वार्षिक अहवाल जो आहे तो या ठिकाणी राज्य शासनाला सादर करावा लागतो आणि राज्य शासनाला नंतर तो राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सादर करावा लागतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या राज्य सेवा हक्क आयोगाच्या सुद्धा अधिकारी व कार्यांचा संदर्भ आपल्याला देता शकेल आणि या संबंध अधिकार व कार्यांच्या दृष्टीतून सुद्धा आपल्याला हे लक्षात येईल की या तिन्ही आयोगांच्या बाबतीतचे अधिकार व कार्य यामध्ये काय फरक आहे आणि काय समानता आहे. आणि तिन्ही आयोगांच्या बाबतीत जे काही दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अन्वये अधिकार प्रदान केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात समानता पाहायला मिळते. तर त्यामुळे या तिन्ही आयोगांची जी काही संबंध तुलनात्मक चर्चा आहे ती या ठिकाणी आपण या तक्त्याच्या माध्यमातून आणि इतर थोड्याशा माहितीच्या माध्यमातून घडून आणलेली आहे. निश्चितच या ठिकाणी हा तक्ता आणि या तक्त्याच्या स्वरूपात केलेली ही तुलना किंवा फरक किंवा एक प्रकारे या ठिकाणी ही संबंध माहिती आपल्याला आगामी संयुक्त मुख्य परीक्षा 2024 आणि एक प्रकारे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 सेशनातून उपयोगाची ठरेल असं मी या ठिकाणी म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी अशाच प्रकारची तुलना आपण इतर अनेक आपल्या सिलेबसच्या बाबतीतच्या असणाऱ्या घटकांची सुद्धा करून कमीत वेळेमध्ये अधिकाधिक अभ्यास करू शकता हेही तुम्ही सांगू शकतो की अशा प्रकारची तुलना आणि अशा प्रकारच्या तक्त्याच्या माध्यमातून जर आपण अनेक इतर घटकांचाही आपल्या सिलेबसमधल्या घटकांचाही जर अभ्यास केला तर आपला कमीत कमी वेळेमध्ये अधिकाधिक अभ्यास जो काय तो शक्य होऊ शकतो. तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारची ही जी काही या तिन्ही आयोगांची तुलना आणि तिन्ही आयोगांच्या पद्धतीचं तक्त्यातलं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. निश्चितच ते आपल्याला आवडेल अशी अपेक्षा बाळगतोय. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या तिन्ही आयोगांची जी काही तुलना करून हा तक्ता स्वरूपात जो उल्लेख मी या ठिकाणी या व्हिडिओच्या मधून सांगितलेला आहे त्याबाबत आपण कमेंट्स करा आणि कमेंट्स करून या ठिकाणी हे सांगा की या बाबतीत आणखीन जर काही सुधारणा करायची असेल किंवा या बाबतीत इतर कोणत्या सिलेबसच्या प्रश्नातून जर आपल्याला अशी तुलना हवी असेल तर या ठिकाणी ती कशी करता शिकेल याचंही मार्गदर्शन या ठिकाणी प्राप्त व्हावं या दृष्टीने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स या बाबतीत आपण निश्चित करायला काही हरकत नाही की जेणेकरून मला त्या दृष्टीने अधिकाधिक सुधारणा पुढच्या काळामध्ये करता येऊ शकेल आणि तशा प्रकारची व्हिडिओज बनता येऊ शकतील. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या या व्हिडिओला अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, शेअर करा
त्याचबरोबर आपल्या इंडियन पॉलिटी बाय VK शिंदे या यूट्यूब चॅनललासुद्धा अधिकाधिक पद्धतीने शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. या व्हिडिओमध्ये आज इथं आपण थांबूयात. धन्यवाद.